या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणे चित्त अनुनिया कैसी शारदेची चंद्रकळे। मनाचं चित्त झालं पाहिजे अति हळुवारपणे चित्त अनुनिया। अगोदर तर मनाचं मन पण संपलं पाहिजे असं ज्ञानेश्वर सांगतात। तुम्हाला ऐकायचं असेल सद्गुरूंचं श्रवण, मनाचं मन पण संपलं पाहिजे। मनाचं मन पण काय असतं? मन पण काय असतं? मन पण म्हणजे चंचलत्व। मन म्हणजे विचार करणारी शक्ती। मेंदूचा खालचा कप्पा एक जो असतो तो मन आहे आणि ते विचार करतं आणि चंचलत्व आहे त्याला। मन म्हणजे चंचलपणा। रजोगुण जास्त असतो ते मन चळवळ वळवळ करतं, जे एका जागी बसूच शकत नाहीत। वळ वळ वळ, पोरं काय बाया काय चालूच असतं, असं 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 रक्तरंग चळवळ आहे, म्हणजे रजोगुण जास्त आहे। मन टिकत नाही, आमचं मन लागत नाही म्हणतात। अरे रजोगुण आहे रक्तात, कसं लागेल? रक्तामध्ये रजोगुण आहे तर मन चंचल असतं। मनाचं चित्त म्हणजे काय? एकाच वेळेस मन 10 विषयावर ते विचार करतं, एका विषयावर टिकत नाही, एका विषयावर राहत नाही, थांबत नाही, अचानक उडून दुसऱ्या विषयावर जातं, पुन्हा उडून तिसऱ्या विषयावर जातं, त्याला मन म्हणतात। एकाच वेळीस 10 डब्यावर उडी मारणे। समजा तुम्ही स्वयंपाक करत असाल, भाजीकडे पाहता पाहताच मन दुसरीकडे निघून जातं, मग भाजीत मीठ टाकलं की नाही लक्षात येत नाही, डिस्कनेक्ट होऊन जातं। मग पुन्हा पुन्हा मीठ टाकतात काही बाया, डबल मीठ, नाही तर मीठच नाही, कशात काही टाकतात आपल्या सोडून, का आपले मनपूर्वक स्वयंपाक करतात। तर मनाचं चित्त, मन अनेक डब्यावर विचार करतं। ज्यावेळेस मुलगा भूगोल घेतो वाचायला, त्याला इतिहास दिसायला लागतो, लगेच इंग्रजी दिसायला लागतं, लगेच विज्ञान दिसायला लागतं, आणि अभ्यास नाही केला हे पहिल्यांदा दिसायला लागतं। एका क्षणात उड्या मारत चालत होतं। आत्ता कुठे ज्ञानेश्वरीला बसलेत, घरी गेलं लक्ष, काय केलं असेल घरी भाजी, कधी संपणार आहे, घडी पाहिली, एका क्षणात मन उडतं, उड्या मारत। हे एक बंदर आहे, बंदर हा नेहमी उड्या मारतो, एका डब्यावर दुसऱ्या डब्यावर, दुसऱ्या डब्यावर, एकाच क्षणात दुसऱ्या डब्यावर, तिसऱ्या डब्यावर, चौथ्या डब्यावर, त्याला मन म्हणतात। आणि चित्त म्हणजे एकाच विषयावर उडी मारत। अर्जुनाला द्रोणाचार्यांनी सांगितलं, तुला काय दिसतं? बाकीच्यांनाही सांगितलं, तुला काय दिसतं? ते म्हणले, झाड दिसतात, हजारो पानं दिसतात, एक पाखरू बसलेलं दिसतं, छान छान आहे, बस फांद्या दिसतात। अर्जुनाला ते म्हणे, मला फक्त काही दिसत नाही, पाखरू आणि त्याचा एक डोळाच दिसतो, मार म्हणले बाण। त्यांनी बाण मारला, बरोबर डोळ्याला लागला। हेच पृथ्वीराज चव्हाणला देखील त्याच्या गुरुनी सांगितलं होतं, चाललास युद्धाला, दाखव म्हणले, मार बाण। म्हणून पृथ्वीराज चव्हाण शेवटी शब्दभेदी बाण मारलेला आहे। डोळे गेलेले पृथ्वीराज चव्हाणाचे, किती तयार केलं होतं गुरुनी, डोळे गेलेले। कोण आला होता? मुसलमान राजा महमद घोरी। हा महमद घोरी 18 वेळेस चढाई करून आला, माफ केलं, माफी मागितली की राजपूत राजाने सोडून द्यायचं उदारपणाने पृथ्वीराजाने, आणि शेवटी त्याचे पृथ्वीराजाला त्यांनी हरवलं, डोळे फोडले त्याचे,
असं म्हणतात तो आंधळा झालेला आहे, पण शब्दभेदी बाण त्याला मारता येत होता, जवळ धनुष्य बाण होता. आणि ममद घोरी असा बसलेला आहे, चंदवरदाई भाट हे म्हणतोय, गाणं म्हणतोय. आणि त्यांनी त्याच्या गाण्यामध्ये असं सांगितलंय की किती फुटावर किती गजावर महम्मद घोरी बसलेला आहे. त्यांनी माप सांगितलं त्याला, 4 हात 24 गज, अंगुल अष्ट समान, 4 हात 24 गज आणि 8 बोट इतक्या अंतरावर येतो. वहां पे सुलतान है अब न चुको चव्हाण. 17 वेळेत चुकला, 18व्या वेळेत चुकू नको. आणि त्यांनी घंटा वाजवली किंवा एक काहीतरी त्या घंटेवर ते बाण मारला शब्दभेदी. आणि त्यानंतर त्यांनी ठाका मारला महम्मद घोरीनी. ओहो वाह म्हणून त्या आवाजावर त्यांनी पुन्हा बाण मारला आणि घोरीला संपवला, अशी कथा आहे. इतकं तयार केला होता. किती कॉन्सन्ट्रेशन पाहिजे असेल, हे चित्त झालं पाहिजे. मनाचं चित्त एकाच विषयावर ते केंद्रीकरण, एकाच वेळेस अनेक विषयावर मन झालं. आणि जे विद्यार्थी खूप मोठे होतात त्याचं कारण मनाचं चित्त झालंय. गोपिकांचं मनाचं चित्त केलं होतं भगवंतानी आणि तेही चोरलं, अशी कथा आहे. हरिणे माझे हरिले चित्त. ज्यांच्या चित्तामध्ये फक्त भगवंत होता, एकच विषय चित्तात असणं, एकाच वेळेस एक विषय. आपल्या वेळेस एकाच वेळेस अनेक विषय, भूतकाळात भविष्य काळाचे अनेक 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 अनेक. मग आपण पझल होतो. मी बोर झालो, मी टायर्ड झालो, हे शब्द येतात, काहीच कळत नाही. पागल झालो शेवटी म्हणतात. मनाचं म्हणजे एक विषय बस, दुसरा काही दिसता कामा नये. सायंटिस्टना मनाचं चित्त करतायत. अरे भूक देखील ते विसरतात, तहानही विसरतात. गोपिकाही विसरले. एक विषय बस, तोच, दुसरं काही दिसत नाही. डोळाच दिसतोय अर्जुनासारखा. त्याला म्हणतात मनाचं चित्त. ते पातळ होत असतं. ते कशाने होतं? ज्यावेळेस सत्व भावच राहतो आणि रजभाव आणि तमभाव रक्तामधला निघून जातो, सत्वभाव उरतो, त्यावेळेस चंचलपणा रजातला नष्ट होतो आणि मनाचं चित्त होतं. सत्वामध्ये चित्त होत असतं. आणि त्यावेळेस थोडा अभ्यास केला की शार्प होतो मुलगा. रक्त रंग बदलले पाहिजेत. अभ्यास फार करायची गरज नाही, बरं, फार करायची गरज नाही. फडतूस पोरं आहे जे प्रचंड अभ्यास करतात, डोंगर पोखरून उंदीर काढतात. सायन्स सगळं वेगळं आहे. इतकी बुद्धिमत्ता शार्प पाहिजे. अरे फक्त पाहिलं की संपलं. अभ्यास फार नाहीच, कष्ट करावे लागतील मनाचं चित्त करण्याचे. आणि मनाचं एकदा चित्त झालं म्हणजे, मनाचं चित्त झालं म्हणजे दुसरा विषय नाही, दुसरे शब्द नाही, दुसरा विचार नाही, दुसरी लहर नाही. मनाचे मनपण गेले. मनाचे मनपण संपलं पाहिजे, चित्त राहिलं पाहिजे, जे फक्त एकच विषय अवग्रहण करेल. तिया परी श्रोता एकही वाक्य मिस होता कामा नये. माझं प्रवचन जसंच्या तसं सांगता आलं पाहिजे, त्याला म्हणतात श्रोता. आणि मी सांगितलेलं 10 मिनिटे तुम्ही टिकले नाही तर तुम्ही श्रोता नव्हते. ठसलं पाहिजे प्रत्येक वाक्य की मी जसेच्या तसं रिप्रोड्यूस करू, जसेच्या तसं. ऋषीमुनींच्या प्रज्ञा पहा कशी होती. स्मृतिग्रंथ आणि श्रुतिग्रंथ हे 2 प्रकार आहेत. श्रुती म्हणजे ज्यावेळेस समाधी बोधामध्ये अवस्थांना
ज्या वेद रुच्या ऐकल्या त्यांनी, त्याला म्हणतात श्रुती. ऐकल्या त्यांनी. आणि स्मृती म्हणजे आठवून नंतर लिहिल्या. मिस झाल्या असल्या तर आठवून लिहिल्या. ऐकल्याबरोबर पूर्ण स्मृतीत राहतं आणि पूर्ण स्मृतीतून आठवून नंतर रिप्रोड्यूस करणं. तिया परी श्रोता. काय कमाल आहे, काय ऋषींची प्रज्ञा आहे. आपल्याला काही आठवत नाही. सोमणीने गेल्या वेळेस कोणत्या याच्यावर ते प्रवचन केलं आम्हाला काय माहिती. आमच्याजवळ ज्ञानेश्वरी थोडीच होती, काही आठवत नाही. जशाच्या तसं रिप्रोड्यूस, एक वाक्य इकडे तिकडे नाही. ऋषीमुनींनी हे करून दाखवलं म्हणून वेद ग्रंथ आणि स्मृती सगळे शास्त्र प्रसवले. अरे इकडे भगवान व्यास सांगतायत आणि गणपती टाईप रायटर म्हणून लिहून घेत आहेत. आपण असतो तर 5-25 वाक्य इकडचे गेले, 5-25 इकडचे गेले, मध्येच काहीतरी राहिला असत. जैसे शारदेची चंद्र कळे, अति हळुवारपणे चित्ता अनुभवावी हे कथा. अनुनिया हळुवार कथा ऐका. हळुवार म्हणजे घाई करू नका. कधी सांगतील, कधी सांगतील, कधी संपवतील, पटकन सांगा. नो, हळुवार. काही गर्दी नको. एक तर चित्त करा, हळुवार ऐका. म्हणजे एक एक शब्दातले भाव परागकण पूर्ण अब्सॉर्ब करा. त्याला हळुवार म्हणतात. प्रत्येक भावामधला परागकण अब्सॉर्ब करा, जिरून घ्या, मुरून घ्या आतमध्ये. तो श्रोता असावा ऐकणारा सद्गुरूंचे वाक्य. मग किती मोठे सद्गुरू मिळाले तरी शिष्य का टिकत नाही, तो श्रोता नसतोच. आणि त्याला लागणारी लायकी, पात्रता त्याच्यामध्ये नसते. हे खरं कारण आहे. जैसे शारदेची चंद्र कळे, ह्या मवाळ झालेल्या मनानी हळुवारपणे कसं ऐकायचं. जैसे शारदेची चंद्र कळे. शरद ऋतूतील चांदणं चकोर पक्षी अवग्रहण करतो. हे पहा, चकोर पक्षी कोणत्याही दिवसाचं चांदणं खात नाही आपल्यासारखं. आपलं वेगळं आहे. भूक लागली, मग स्वयंपाक झाला नाही, पण जे असेल ते दे, चल 2 दिवसाची शिळी, बरं टाक, हरकत नाही. असा चकोर नाही. चकोर फक्त शरद ऋतूतलं पौर्णिमेचं चांदणं. 12व्या दिवसाचं नाही, 11व्या दिवसाचं नाही, 10व्या दिवसाचं नाही. फक्त चंद्रमेचं शरद ऋतूतलं पूर्ण अंशाने, पूर्ण कलेने ज्यावेळी चंद्रमा आपली किरण उधळतो, ते किरण फक्त वाट पाहतो वर्षभर आणि तेच फक्त घेतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस सद्गुरू आपल्या पूर्ण शक्तीनिशी किरण उधळतील, लक्षात घ्या, पूर्ण प्रसन्न होऊन, पूर्ण आनंदाने, पूर्ण चंद्रकला होऊन, शरद ऋतूतलं पूर्ण चंद्रमा होऊन ज्यावेळेस ते देतील, त्याच वेळेस चक्कोर बनलेले तुम्ही टपलेले राहा. वाट पहा, वेट अँड वेट. मी सांगितलं होतं काय, वेट करा म्हणजे प्रतीक्षा करा, प्रतीक्षा करा, प्रतीक्षा करा. लगेच माणसं बसतात अशी साधनेला, अनुभव फारसे येईनच. प्रतीक्षा करा. अनुभवासाठी बसूच नका, नाही येणार. देईल भगवान कधी, नाही देणार कधी. बसून राहा ना.
फळाची आशाच करू नका, प्रतीक्षा करा, प्रतीक्षा करा. किती करा मी सांगितलं ना. एका साधूनी काय केलं, संपलंय का? भगवान नारद ज्यावेळेस आले, मी तुम्हाला सांगितलं, पृथ्वी तलावर ते उतरले. एक साधू खाली मुंडकं वर पाय करून साधना करत होता एका झाडाखाली. नारदाला पाहिल्यानंतर आले, भगवान नारदा, वा वा वा, छान झालं, तुमचं डायरेक्ट कनेक्शन विष्णूंशी आहे, भगवान विष्णूंशी. सांगा बरं आता किती वर्ष झाले मी साधना करतोय, मला ते केव्हा दर्शन देणार आहेत सांगा. ते म्हणजे ठीक आहे ठीक आहे, मी पाहतो. नारद गेले, भगवान विष्णूंना विचारले. त्यांनी असं सांगितलं, जा त्या भक्ताला असं सांग की झाडाला जितकी पानं आहेत तितक्या वर्ष तुला तपश्चर्या करावी लागेल. आले नारद सांगायला. उभा राहायला, खाली मुंडकं जे वर पाय केलेले होते ते पुन्हा सरळ झाला. म्हणलं, सांगा नारदा, काय म्हणाले भगवान? म्हणले, जितके पान आहेत तितक्या वर्ष. बाप रे म्हणाले, नकोच, मी चाललो घरी. म्हणले, आधीच इतकं केलं, आता इतक्या वर्ष नाही. पुढे चालले नारद. जरा वाईट वाटलं नारदाला. दुसरा एक भेटला रस्त्यात, तोही तसाच तप करत होता. नारदा, आमचंही जरा विष्णूंना, भगवंताला विचारा, केव्हा तुम्ही दर्शन देणार आहेत, केव्हा हे करणार आहेत. ते म्हणजे आता मी विचारणारच नाही. नाही, तुम्हाला शपथ आहे, माझी शपथ आहे, तुम्ही काही करा. पुन्हा गेले विचारायला. त्याला देखील ते सांगितलं, सांग जितक्या झाडाची पानं आहेत ना तितक्या वर्षी तुला तप करावं लागेल. पुन्हा आले नारद खाली. पण म्हणले, मी तुला सांगणार नाही, कारण तूही पळून जाशील. म्हणले, मी पळणार नाही, तुम्ही सांगा. फार आग्रह केल्यानंतर बळजबरीने सांगायला लागले, ठीक आहे, जितक्या वर्ष झाडाची पानं आहेत, जितके पानं आहेत तितक्या वर्ष तुला तप करावे लागेल. नाचायला लागला तो, थै 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 थै. का तुला काय झालं म्हणजे नाचायला? त्याला वाटलं पळून जाईल आता तपश्चर्येतून. नाही म्हणले, अरे गॅरंटी तर झाली की केव्हा ना केव्हा भगवंत मला दर्शन देणार, याला म्हणतात प्रतीक्षा. चकोराचं उदाहरण देण्यामध्ये पहिलं कारण माऊलींचं हे आहे, चकोर प्रतीक्षा वर्षभर करतो. शरद ऋतूतलं चांदणं कधी येईल तेच मी खाईल, बाकी मला काही नको आहे. तोपर्यंत तप करतोय, तो तप करतोय. आणि पूर्ण चंद्रमा, पूर्ण कलेनी ज्यावेळेस 16 कलेनी विकसित होतो, आणि तेही शरद ऋतूतला, निस्ता पौर्णिमेतला नाही, त्याच वेळेस ते चैतन्याचं चांदणं घेण्याकरिता चकोरासारखं प्रतीक्षा करा, वाट पहा, आणि त्याप्रमाणे मनाचं हळुवार चित्त करा. शारदेची चंद्रकळे, माझी अमृत कण कोवळे. शरद ऋतूतला चंद्रमा कोवळी किरण फैलावतो, अमृतासारखी आहे ती, अमृतासारखी. तुम्ही जो चैतन्याचा बहर ज्यावेळेस श्री गुरुच्या मुखातून बाहेर निघेल, त्यांच्या आभामंडलातून प्रसवेल, त्यावेळेस ती अमृत कण कोवळी अवघ्राण करण्याकरिता तयार राहा, कारण त्याच्याने तुम्ही अमर होणार आहेत. तो सिद्धगुरु चंद्रासारखा असेल, तो कधी खुश होईल सांगता येणार नाही. वाट पहा, प्रतीक्षा करा, खूप तप करा. ज्या दिवशी तो विकसित होईल त्या दिवशी तुम्ही प्रतीक्षा करा आणि घ्यायला तयार राहा ते कोवळं अमृत कण. कारण ते जे तेजोवलय बाहेर येतील, ते जे किरण चैतन्याची बाहेर येतील, ती तुम्हाला